सुप्रभात सगळ्यांना, गुड मॉर्निंग. सकाळचे जवळपास 7:30 वाजलेत. जर कोल्हापूरमध्ये बाहेर फिरून आलो नसतं आणि आंघोळीसाठी साबण आणलाय. आता इथून देवीच्या दर्शनासाठी जायचं आपल्याला. बघू अजून तिथून पुढे आपण कुठं जाणार आहे, काय असा फिक्स असं काही प्लॅनिंग नाही. मी तुमच्याशी मी शेअर करेल. आता रूमवर पहिली जाऊन आंघोळ वगैरे करूया. आवरून बिवरून मस्त पैकी छान असं तयार झालोय आणि आता मी सज्ज झालोय नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी, नवीन ठिकाणी जाण्यासाठी. तर आता पहिल्यांदा तर आपण सांगितल्याप्रमाणे देवीचं दर्शन करणार आहे आणि तिथून पुढं काय होईल ते तुमच्याशी शेअर करेलच. काल रात्री जिथं जेवण केलं तिथंच नाश्त्याला आलं पूर्ण पंचगंगामध्ये. जेवण वगैरे छान होतं इथलं. आता उपमा ऑर्डर केला नाश्त्यासाठी. थोड्याच वेळेला आपला उपमा येतोय. नाश्ता करून मग पुढे जाऊया. बसायला वगैरे छान आहे. देवीच्या मंदिरासमोरच एक श्रीरंग भैरव मंदिर म्हणून एक मंदिर आहे. तिथं आता आपण आलोय. रिक्षा गावल्या काकांनी आपल्याला मागशीच बाहेर सोडलं. तिथून सरळ चालत आल्याच्यानंतर देवीचं मंदिर आहे. पूर्ण स्टँड वगैरे पण आहे चप्पल ठेवायला, फ्री ऑफ कॉस्ट आहेत. आणि आतमध्ये आता हे मंदिर बघू आपण पहिलं कसं आहे काय, आणि नंतर मग परत देवीच्या मंदिरात जाऊया, दर्शन करूया. रंग भैरवनाथ मंदिरात दर्शन झाले छानपैकी. तिथं शांतता बी छान होती, वातावरण पण भारी. इथलं झाडं वगैरे असल्यामुळं एक 10 मिनिटं तिथं आपण पूजा वगैरे केली, बसलो, जरा दर्शन केलंय. आता इथून जाणार आहे आपण देवीच्या दर्शनासाठी. समोरच त्या रोडने सरळ गेल्याच्या नंतर समोरच तिथं मंदिर आहे देवीचं. देवीच्या दर्शनाला जायच्या आधीच राजू शेट्टी सरांबरोबर भेट झाली. देवीचं दर्शन वगैरे छानपैकी झालंय. तिथून पुढं बसून टाउन हॉलला आलोय आपण रिक्षाने. टाउन हॉल पासून आता 10-15 मिनिटं टाउन हॉलला थांबल्याच्या नंतर आपल्याला भेटले एसटी. ही एसटी डायरेक्ट ज्योतिबाच्या वरती गाड्यावर जाते. तिकीट होतं 25 रुपये. थोड्या वेळ प्रवास केल्याच्या नंतर आपल्याला भेटली ही बच्चा कंपनी. ह्या बच्चा कंपनी बरोबर टाइमपास करत करत, त्यांचं ऑब्झर्वेशन करत करत आपण पोचलो काही वेळानंतर ज्योतिबाच्या गडावरती. ज्योतिबाच्या गडावरती पोचल्याच्या नंतर तिथला परिसर, तिथलं मंदिर, तिथलं जे काही बांधकाम केलेलं, सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं आणि ज्योतिबाचं दर्शन घेतलं. मन कसं तृप्त झालं. दर्शन घेतल्याबरोबर आलो ते खाली. ज्योतिबाचं छान असं दर्शन झालंय. तिथून पुढे एस टी स्टँडला आलोय. गडावरती डायरेक्ट एस टी स्टँड आहे. एस टी स्टँडवरून आता पन्हाळगडकडे जायचं. त्यासाठी बघू कुठला स्टॉप आहे. आपल्याला एक स्टॉप भेटणार आहे. तिथे थांबून एस टीसाठी खूप मोठी रांग आहे बघा. सगळेजण लय वाईट लागलेत. गाडीची वाट बघू अजून गाडी आलेली नाही. कधी काही वेळ थांबल्याच्या नंतर आपली एस टी आली. एस टीने आपण केरलीमध्ये उतरणार आहे. 20 रुपये तिकीट होतं. ज्योतिबावरून खाली आलोय आपण किर्लेमध्ये. किर्लेवरून पन्हाळ्याला जायला पन्हाळ्याला 20 रुपयामध्ये सोडते. येताना एस टीला खूप गर्दी होती वरून येताना, आणि लय वेळ वाट पण बघावं लागते. दहीवडी गाडीने आपण खाली आलो. आता इथून हा तो जातो ज्योतिबाकडं आणि इकडचा रस्ता दिसतोय हा जातो पन्हाळ्याला. बाजूला एक छानसा हापसा भेटलाय. आता इथे जरा हातपाय तोंड धुवू. तोंड बिंड धुतलंय मस्तपैकी आणि गाडीची वाट बघतो. गाडी काय अजून घेतली नाही आणि माझा हात पण वरती जायचं थांबत नाहीये. सारखं वरती गुलाला आहे, याला नाहीये धुतलं तरी. ज्योतिबाला लावलेलं तासभर झालं इथं थांबलोय, पण अजून काय गाडी आलेली नाहीये. तेच आपल्या इथं बाबा बसलेले, त्यांच्याबरोबर तरी गप्पा मारत बसू. हे बघा हे 2 जण आहे. तुमचं गाव कुठलं होतं काका? वाघवेचे ते काका. ज्योतिबा. तुमचं गाव कुठलं आहे? दोघं पण वाघवेचेच आहेत. ते पण बसलेत आपल्या बरोबर मगाच्या बसून. गाड्या लयच गाडीच्या प्रॉब्लेम आहे इकडे वरती झाल्या. लय प्रॉब्लेम. रस्ता चालू आहे त्याने काय गाड्या जात नाही. रस्त्यामुळे गाड्या येत नाहीत का? बरं आमच्याकडे कोकणपाड्यामध्ये रस्ता चालू आहे. रस्ता चालू असल्यामुळे गाड्यांचे जरा प्रॉब्लेम आहेत काका सांगतात आपल्याला. बघू काय होते तरी, वाट बघू अजून एक अर्धा तास, नाही तर मग कोल्हापूरला जाऊ.
पुन्हा एकदा फिरून आपण आलोय कोल्हापूर स्टँडवर आणि पन्हाळ्याचा प्लॅन कॅन्सल केला कारण खूपच उशीर होत होता, त्यामुळे पन्हाळ्याचा प्लॅन कॅन्सल केला. आता इथून पुढे बघा रात्री दाखवता आला नाही स्टेशन, आता बघता येईल बघा. जेवण वगैरे करून आता तिकडे रंकाळा लेकला आपण. सावकाल इकडे खूप ट्रॅफिक जाम आहे, त्यामुळे तिकडे जात नाहीये. पण रंकाळा लेकला जाऊया आता. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet. Damn, ain't that great. रिक्षाने येऊन पोहोचले आपण आता रंकाळा लेक मध्ये. आता बघा इथला परिसर बघा, काम चालू आहे काहीतरी इथं. इथून सुरू होतंय. हे बघा, वा काय भारी लेक आहे. Let's go. रंकाळा लेक खूप मोठे. चालतोय तरी संपण्याचं आहे बघा. हे बघा आता ही आपली बॉटल आहे, पाणी बॉटल दाखवल म्हणतोय. सहसा जिथं शक्य होईल तिथं मी प्लॅस्टिकचा वापर टाळतोय. तुम्ही पण कधी बाहेर गेला तर जेवढं शक्य होईल तेवढं प्लॅस्टिकचा वापर आपण टाळला पाहिजे असं मला वाटतं. एक पाऊल वसुंधरी मातीसाठी उचलोय आपण. हा चालून दम लागायला लागलाय. पण तिकडं पलीकडं मला वाटतं बोटिंग करते. जाऊया का तिकडे? चला बरं जाऊ तिकडे. आता ह्याच्या पुढचा काय प्लॅन करावं काय डोकं चाललं नाही. उन्हाचा तडका बी आहे. आता सध्याला 4 वाजलेलीत बघा. मनाला दुःख तर पहिलं ह्या गोष्टीचं वाटतंय की आपण पन्हाळ्याला जाऊ शकलो नाही. पण खूप वेळ वाट बघितली तिथं. ते काम चालू असल्यामुळे गाडी येईल नाही येईल गॅरंटी नव्हती. 2 तास वाट बघितली आणि कोल्हापूरला आलो. इथं तुम्हाला माहिती 600 झाडे लावलेली बघा बाजूने. जवळ आलोय. जॅकेट घालून झाले तयार आता बोटिंगसाठी आपण. काय नाव म्हणले तुमचं? शंकर भैया ने जैकेट पहना है आपने को. चलो ठीक है, बोटिंग करते हैं अभी. कोल्हापूरच्या रूममधून चेकआउट केलंय. आता चाललोय आपण परत स्टँडवरच आलोय. पुढं जो काय प्लॅनिंग होईल तो सध्याला डोक्यात एक आहे की इथून सिंधुदुर्गला जाऊया. जर चौकशी करू पहिली किती वेळ लागतोय काय, त्यानुसार पुढचं ठरवूया की बाबा कम्फर्टेबल होईल का प्रवास आपला. काय माहित नाही अजून सिंधुदुर्गमध्ये राहायची सोय कशी काय. बघू. सिंधुदुर्ग म्हणजेच मालवणला जायला आता गाडी 2 वाजता आहे. रात्री 2 वाजता काय प्रवास. आणि समोरच एक पुण्याची गाडी पण लागलेली. हे बघा, ही शिवाय पुण्याची गाडी लागलेली. विचार करतोय पुण्याला जावं का. विचार काय अजून पक्का नाही झाला. विचार पक्का झाला की मी सांग. शेवटी निर्णय झाला. स्टँडवरती गेलो, चौकशी केली. सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाण्यासाठी सकाळी 5-6 गाडी आहे आणि परत स्टे करण्यासाठी मी आहे त्या ठिकाणी आलोय. हे बघा, हे संध्याकाळी आपल्याला मुक्कामाची करायचं ठिकाण आहे. तिथे झोपणार आहे आपण. आता जेवणाचा टाइम झाला. जेवण वगैरे करायचंय. बघू आता दुसऱ्या हॉटेलमध्ये काय जायची इच्छा नाही. तिथंच जाऊ, पंचगंगालाच जाऊ आपण. जेवण वगैरे करू आणि लवकरात लवकर झोपू. काही लवकर जाग येईल आणि आपले मगाच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आपल्याला चालतंय. रस्ता जवळ येतो त्यामुळे आवाज खूप येतोय. माझा वॉइस क्लिअर येत नसेल आवाजामुळे. आणि माझी ही बोट असं करून बोलण्याची जायनच आहे पद्धत. व लय ट्राय करतोय पण जायनच आहे. काय करू. ही थाळी पण आपण खाल्ली आणि ही थाळी पण आपण खाल्ली. तर ह्याच्यातलं दुसरं काय, एवढी भूक नाही आहे. पण ह्याच्यातलं मला वाटतं मिल्कशेक बघूया काय ऑर्डर करून. लाईटली थोडंसं जेवण करायचं आहे.